थर्ड टॉपिक ॲडमिशन ऑफ पार्टनर. यामध्ये आपण लास्ट लेक्चरला ट्रीटमेंट ऑफ गुडविल, रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ॲडजस्टमेंट ऑफ ॲक्युम्युलेटेड प्रॉफिट अँड लॉसेस आणि ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स या कन्सेप्ट बघितल्या होत्या. या तासाला आपण त्या कन्सेप्टवर डिपेंड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आता बघणार आहोत. तर थर्ड टॉपिक ॲडमिशन ऑफ पार्टनर, त्यामधील आता आपण फर्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम इथे बघूयात. प्रॉब्लेम आहे द बॅलन्स शीट ऑफ सुजाता अँड पौर्णिमा हू शेअर्ड प्रॉफिट इक्वली वॉज ॲज फॉलोज. याचा अर्थ की पार्टनरशिप फर्ममध्ये दोन पार्टनर्स आहेत, सुजाता आणि पौर्णिमा, आणि त्या दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वली म्हणजे दोघांचा तो रेशो समान आहे म्हणून सांगितलेला आहे. त्यानंतरनं पुढे आपल्याला बॅलन्स शीट तिथे दिलेलं आहे सुजाता आणि पौर्णिमाचं. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. इथे लॅबिलिटीजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कॅपिटल्स, लॅबिलिटीजमध्ये सुजाता आणि पौर्णिमाने किती कॅपिटल्स त्यांच्या फर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते कॅपिटल्स आपल्याला इथे सांगितलेलं आहे. सुजाताचं कॅपिटल आहे 1 लाख आणि पौर्णिमाचं कॅपिटल आहे 1,40,000, म्हणजे दोघांचं एकूण कॅपिटल आहे 2,40,000. त्यानंतर लॅबिलिटी साईडला आपल्याला क्रेडिटर्स 34,000 सांगितलेले आहेत आणि बिल्स पेबल हे 26,000 सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू सांगितलेली आहे 60,000, प्लॅन्ट अँड मशिनरी 70,000, फर्निचर 24,000, सन्ड्री डेटर्स 26,000, स्टॉक 40,000 आणि कॅश 80,000. आणि बोथ साईड बॅलन्स शीट आपल्याला हे 3 लाखांनी टॅली झालेलं आहे इथे सांगितलेलं आहे. म्हणजे हे बॅलन्स शीट सुजाता आणि पौर्णिमाचं आपल्याला 31 मार्च 2018 पर्यंतचं दिलेलं आहे. यापुढे आपल्याला इथे ॲडजस्टमेंट सांगितलेले आहेत आणि इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. On 1st April 2018, Purnima joined the firm as a third partner for 1/5 share of future profits on the following terms and conditions. याचा अर्थ 1 एप्रिल 2018ला अपर्णा ही थर्ड पार्टनरशिप फर्ममध्ये जॉईन झालेली आहे आणि तिचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला हे 1/5 आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि अपर्णा ही जी न्यू थर्ड पार्टनर म्हणून पार्टनरशिप फर्ममध्ये ॲड झालेली आहे, जॉईन झालेली आहे, ती खालील टर्म्स अँड कंडिशन बघून तिला ते जॉईन करण्यात आलेलं आहे. तर त्यातलं फर्स्ट टर्म अँड कंडिशन आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे, गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. म्हणजे गुडविलची व्हॅल्यू इथे आपल्याला 2 लाख सांगितलेली आहे आणि त्यामध्ये अपर्णाचे गुडविलचं शेअर किती असणार आहे 1/5, कारण तिचा शेअर आपल्याला इथे किती सांगण्यात आलेला आहे 1/5. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे, अपर्णा इज टू ब्रिंग इन ₹1 लाख ॲज कॅपिटल. पार्टनरशिप फर्ममध्ये अपर्णा एंटर करण्यासाठी किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करत आहे, 1 लाख कॅपिटल इथे इन्व्हेस्टमेंट करत आहे. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे, अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रेडिटेड ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे ते सन्ड्री डेटर्सवर 10% हे प्रोव्हिजन म्हणजे RDD इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट इथे आपल्याला दिलेली आहे, लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹80,000. लँड अँड बिल्डिंगची तर व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे. त्यानंतर फिफ्थ लास्ट ॲडजस्टमेंट आपल्याला इथे सांगितलेली आहे, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड बाय 20%. म्हणजे स्टॉक आणि प्लांट अँड मशिनरी हे 20% काय सांगितलेलं आहे, रिड्यूस झालेत म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे. त्यावरून आपल्याला इथे काय प्रिपेअर करायचं आहे, ड्राफ्ट द जनरल एंट्रीज टू रेकॉर्ड द अबाव अरेंजमेंट टू गिव्ह द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. म्हणजे या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला त्याच्या जनरल एंट्रीज आणि हे न्यू बॅलन्स शीट आपल्याला इथे ओपन करायचं आहे. म्हणजे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे, दिलेल्या ॲडजस्टमेंटवरून आपल्या त्याच्या जनरल एंट्रीज आणि न्यू ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे या तिघांचं, म्हणजेच कुणाचं, सुजाता, पौर्णिमाचं आणि अपर्णाचं आपल्याला न्यू बॅलन्स शीट इथे फर्मचं ओपन करायचं आहे. आता आपण इथे सोल्युशन बघूया. आपल्याला जनरल एंट्रीज इथे प्रिपेअर करायच्या आहेत, म्हणून इन द बुक्स ऑफ सुजाता, पौर्णिमा, अपर्णा म्हणजे या तिघा पार्टनरच्या आपल्याला जनरल एंट्रीज इथं करायच्या आहेत. त्यामुळे आपण इथे घेतलं आहे टायटल इन द बुक्स ऑफ सुजाता, पौर्णिमा, अपर्णा जनरल एंट्रीज. आणि आपल्या जनरल एंट्रीचा फॉर्मॅट आहे डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट ₹, आणि क्रेडिट ₹. आपल्याला जे इथं फर्स्ट
ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे प्रॉब्लेममध्ये की गुडविल इज व्हॅल्यूड ॲट ₹2 lakh. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. अँड सेकंड ॲडजस्टमेंट आहे अपर्णा इज टू बी ब्रिंग इन ₹1 lakh ॲज कॅपिटल. म्हणजे जेव्हा अपर्णा पार्टनरशिप फर्ममध्ये जॉईन होते तेव्हा त्या अपर्णाला न्यू पार्टनरशिप फर्ममध्ये जॉईन होण्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. त्यावरून आपण इथे एंट्री करणार. डेट आहे 1 एप्रिल 2018ला अपर्णा जॉईन झालेली आहे म्हणून 2018 1 एप्रिल आपण डेट घेतली. आता अपर्णा फर्ममध्ये कॅपिटल इन्व्हेस्ट करणार आहे म्हणजे फर्मला इथं पैसा मिळणार म्हणून एंट्री काय येणार, कॅश मिळणार म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू अपर्णाज कॅपिटल अकाउंट. आता अपर्णाने फर्ममध्ये किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे 1 लाख. इथे आपण घेऊया अपर्णाज कॅपिटल 1 लाख. आणि त्याचप्रमाणे अपर्णाला हे गुडविलसुद्धा काय करावं लागणार आहे, कॅशमध्ये इथे फर्ममध्ये पेड करावं लागणार आहे. कारण अपर्णाला जो प्रॉफिट शेअरिंगचा 1/5 रेशो मिळत असतो तो 1/5 रेशो जे आधीचे जुने पार्टनर असतात त्या पार्टनरनी त्यांचा रेशो सॅक्रिफाईस केल्यानंतर ना अपर्णाला त्यांचा न्यू रेशो इथे द्यावा लागतो. त्यामुळे जेव्हा अपर्णा न्यू फर्ममध्ये जेव्हा ॲडमिट होत असते तेव्हा तिला फक्त कॅपिटल इन्व्हेस्ट केलं तर चालणार नाही, तिला कॅपिटलसोबत गुडविलसुद्धा काय करावं लागतं तिथे गुडविलची अमाऊंटसुद्धा तिथे इन्व्हेस्ट करावी लागते. म्हणून टू गुडविल अकाउंट. आता अपर्णाने कॅपिटल 1 लाख इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि आपल्याला इथं गुडविलची अमाऊंट किती सांगितलेली आहे 2 लाख आणि अपर्णाचा शेअर किती सांगितलेला आहे 1/5. म्हणजे 2 लाख गुडविलच्या व्हॅल्यूवर 1/5 अपर्णाचा शेअर इथं चार्ज करून गुडविल आपल्याला इथं कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यामुळे गुडविलची व्हॅल्यू आहे 2 लाख आणि अपर्णाचा शेअर आहे 1/5 म्हणून इथे 1/5 केलं. 2 लाखवर आपण 1/5 कॅल्क्युलेट केल्यानंतर गुडविल आपल्याला इथे 40,000 मिळतं. त्यामुळे गुडविल इथे किती आलं 40,000. त्यामुळे एकूण पार्टनरशिपमध्ये अपर्णा किती इन्व्हेस्ट करणार आहे 1,40,000 कॅश एवढी तिला इन्व्हेस्टमेंट करावी लागते कॅपिटल आणि गुडविल म्हणून. मग यावरून आपण नॅरेशन घेणार. बेईंग कॅश brought in by Aparna as her share of capital and goodwill. आता त्यानंतर दुसरी एंट्री आहे. डेट सेम 2018 1 एप्रिल. आता जे अपर्णाने गुडविल जे 40,000 रुपये इथे कॅश म्हणून इथे जे फर्मला दिलेलं आहे, आता हे गुडविल जे आहे या गुडविलचं डिस्ट्रीब्यूट फर्मला ओल्ड पार्टनर्सला करावं लागतं. कारण ओल्ड पार्टनर्सनी त्यांचा रेशो सॅक्रिफाईस केल्यामुळे अपर्णाला न्यू रेशो तिथे मिळत असतो. त्यामुळे ओल्ड पार्टनरचा तिथे लॉस झालेला असतो. म्हणून ॲज अ कॉम्पन्सेशन म्हणून अपर्णाला गुडविल म्हणून त्या ओल्ड पार्टनर्समध्ये तो गुडविल काय करावा लागतो, डिस्ट्रीब्यूट करावा लागतो ॲज अ त्यांचं कॉम्पन्सेशन म्हणून. त्यामुळे सेकंड एंट्री आपली होणार गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल किती आहे आपलं 40,000 इथे घेतलं 40,000. आता हे गुडविल आपल्याला कुणाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, ओल्ड पार्टनर म्हणजे सुजाता आणि पौर्णिमाला आपल्याला हे गुडविल इथं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणून टू सुजाताच कॅपिटल अकाउंट टू पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट. आता गुडविल हे 40,000 आहे आणि सुजाता आणि पौर्णिमाचा आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशो हा इक्वली सांगितलेला आहे. म्हणजे हे 40,000 दोघींमध्ये सेम डिस्ट्रीब्यूट करावं लागेल की दोघींना मिळणार ते 20,000 आणि 20,000. म्हणजे सुजाताला गुडविलची अमाऊंट 20,000 मिळणार आणि पौर्णिमाला सुद्धा 20,000 मिळणार. मग इथे नॅरेशन बेईंग दी अमाऊंट ऑफ गुडविल distributed
among partners in sacrificing ratio. म्हणजे अशा आपण इथे 2 एंट्रीज बघितल्या. त्यानंतर आपली थर्ड एंट्री आहे. आता इथे आपल्याला थर्ड ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे. अ प्रोव्हिजन ऑफ 10% इज टू बी क्रेडिटेड ऑन सन्ड्री डेटर्स. म्हणजे सन्ड्री डेटर्सवर 10% हे प्रोव्हिजन काय केलेलं आहे, चार्ज केलेलं आहे. आणि त्यानंतरच इथं 5वी पण ॲडजस्टमेंट आपल्याला इथं दिलेली आहे. स्टॉक, प्लांट अँड मशनरी इज टू बी रिड्युस्ड बाय 20%. म्हणजे स्टॉक आणि प्लांट अँड मशनरी यांची जी व्हॅल्यू आहे ही 20% रिड्यूस झालेली आहे. आता ॲसेटवरच्या व्हॅल्यू या कमी झाल्या, रिड्यूस झाल्या, याचाच अर्थ काय की त्यांची मार्केटमध्ये किंमत ही कमी झाली. मार्केटमध्ये किंमत आपली ॲसेटची म्हणजे आपल्या मालमत्तेची किंमत कमी झाली तर फर्मला काय होणार आहे, लॉस होणार. लॉस झालाच याचा अर्थ काय की इथे रिव्हॅल्युशनची आपल्याला एंट्री करायची आहे. त्यामुळं आपण रिव्हॅल्युशन ऑफ ॲसेट अँड लायबिलिटीज ही कन्सेप्ट बघताना आपण नॉमिनल अकाउंटचा रूल्स बघितला होता की डेबिट्स आर एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट्स आर गेन्स अँड इन्कम. मग आता आपलं इथे मालमत्तेची किंमत कमी झाली याचा अर्थ इथे आपल्याला लॉस झाला. लॉस झाला म्हणजे रिव्हॅल्युशन अकाउंटला आपण काय करणार, इथे डेबिट करणार. म्हणून थर्ड एंट्री रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट 2. आता थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सन्ड्री डेटर्सवर किती टक्के प्रोव्हिजन सांगितलेलं आहे, 10%. त्यामुळे सन्ड्री डेटरची अमाऊंट आपली किती आहे, 26,000 आणि 26,000वर 10% आपल्याला इथे प्रोव्हिजन करायचं आहे. त्यामुळे 2 प्रोव्हिजन म्हणजेच RDD अकाउंट. आता डेटर्सची आपली व्हॅल्यू दिलेली आहे ॲसेटला 26,000, त्याच्यावर 10% प्रोव्हिजन म्हणजे 26,000वर आपण 10% काढलं तर किती अमाऊंट येणार इथे, 2600. त्यानंतर आपण इथं फिफ्थ ॲडजस्टमेंट बघितली की स्टॉक अँड प्लांट अँड मशिनरीची पण अमाऊंट जी व्हॅल्यू आहे ती 20% रिड्यूस करायची आहे. त्यामुळे स्टॉकची इथे व्हॅल्यू किती आहे, 40,000 म्हणजे 40,000वर 20% आपल्याला इथे काय करायचं आहे, डिक्रीज करायचं आहे. म्हणून टू स्टॉक अकाउंट 40,000वर 20% आपल्याला ती किंमत कमी करायची आहे. म्हणजे व्हॅल्यू इथे कमी होणार. म्हणून 40,000वर 20% आपण कॅल्क्युलेट केलं तर किती येणार इथे, 8,000. त्यानंतर टू प्लांट अँड मशिनरी प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आपल्याला इथं बॅलन्स शीटमध्ये किती दिलेली आहे, 70,000. 70,000वर 20% आपण चार्ज केलं तर किती येणार, 14,000. मग या सगळ्यांची टोटल इथे किती येणार, 2,600, 8,000 आणि 14,000 किती येणार, 24,600. आता आपण इथे रिव्हॅल्युशन अकाउंटची एंट्री केलेली आहे. म्हणजे आपल्याला इथं रिव्हॅल्युशन अकाउंटची आपण एंट्री केली तर याचं आपल्याला अकाउंट पण इथे क्रिएट करावं लागणार आहे. त्यामुळे वर्किंग नोटमध्ये आपण रिव्हॅल्युशन अकाउंट वर्किंग नोटमध्ये आपण रिव्हॅल्युशन अकाउंट ओपन केलेलं आहे. डेबिट क्रेडिट साईड, याचा फॉर्मॅट पर्टिक्युलर्स अमाऊंट असं आपण याचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. आता आपण जी थर्ड एंट्री बघितली रिव्हॅल्युशनची, तर इथे एंट्री आपण बघितलेली आहे. रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट टू RDD अकाउंट 2600, टू स्टॉक अकाउंट 8,000 आणि टू प्लांट अँड मशिनरी 14,000. मग याचा इफेक्ट आपण रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिटला देऊया. रिव्हॅल्युशन अकाउंट डेबिट टू RDD किती आहे, 2600. टू स्टॉक व्हॅल्यू आपण काढली 8,000 त्याची, आणि टू प्लांट अँड मशिनरी त्याची व्हॅल्यू काढली आपण 14,000. म्हणजे रिव्हॅल्युशन अकाउंटचा आपण इथे त्याचा अकाउंट क्रिएट करून त्याचा इफेक्ट दिला. त्यानंतर आपण पुढची एंट्री बघूयात. यामध्ये आपली फोर्थ ॲडजस्टमेंट इथे राहिलेली आहे. आपण पहिली, दुसरी, तिसरी आणि 5वी ॲडजस्टमेंट बघितली. आता लास्ट इथे फोर्थ ॲडजस्टमेंट बघूयात. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड
ऑफ ₹80,000. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू इथे किती सांगितलेली आहे? 80,000. आणि आपण इथे बॅलन्स शीटमध्ये बघितलं तर त्याची व्हॅल्यू इथे 60,000 आहे. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये त्याची व्हॅल्यू 60,000 होती आणि इथे आता 80,000 झालेली आहे. म्हणजे याची व्हॅल्यू वाढली याचा अर्थ आपली ॲसेट म्हणजे आपली मालमत्तेची किंमत वाढली. आणि मालमत्तेची किंमत वाढली म्हणजे आपल्याला एक प्रकारे तो प्रॉफिट झाला. त्यामुळे जेव्हा आपल्याला प्रॉफिट होतं तेव्हा आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय करतो? क्रेडिट करतो. त्यामुळे आपली इथे एंट्री होणार लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट होती, व्हॅल्यू होती 60,000 आणि आता झाली 80,000. म्हणजे 20,000 ती किंमत मालमत्ता वाढली. म्हणून इथे आपण किंमत घेतली 20,000. त्याच्यावरून आपण नॅरेशन घेऊयात. बेईंग इनक्रीज इन व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग recorded in revaluation account. सॉरी, आपल्या इथे थर्ड एंट्रीचं पण आपल्याला इथं नॅरेशन घ्यायचं आहे. मग इथे आपण नॅरेशन घेऊयात. बेईंग डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ stock, plant and machinery, recorded in revaluation account. म्हणजे अशी आपण इथे नॅरेशन घेतलं. आता आपण ही जी फोर्थ एंट्री केलेली आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटची, त्याचा इफेक्ट आपण त्याच्या अकाउंटला देऊयात. त्यामुळे इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्रेडिट केलेलं आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट. अमाऊंट आहे 20,000. म्हणजे इथे आपण अशा प्रकारे जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. आता इथे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करूयात. बोथ साइड टॅली होते. 24,600. आता आपली डेबिट साईडची किंमत इथे जास्त आहे आणि क्रेडिट साईडची इथे किंमत कमी पडते. त्यामुळे इथे आपल्याला लॉस झाला. म्हणून बाय आता जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट होतं तेव्हा ते ओल्ड पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलं जातं. मग त्याचप्रमाणे रिव्हॅल्युएशन अकाउंटला लॉस झालं तर ते लॉससुद्धा ओल्ड पार्टनरलाच डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. आणि या फर्मचे ओल्ड पार्टनर आहेत सुजाता आणि पौर्णिमा. म्हणून तो लॉस दोघांमध्ये त्यांच्या रेशोप्रमाणे म्हणजे इक्वली डिस्ट्रीब्यूट केला जाईल. आता इथे 24,600 टॅली झालं तर इथे लॉस आपल्याला 4,600 येतो. आता हे 4,600 त्या ओल्ड 2 पार्टनर्समध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करावं लागेल. त्यामुळे बाय सुजाताच कॅपिटल अकाउंट आता 4,600च्या निम्मत 2,300 हे सुजाताला जाणार आणि राहिलेले 2,300 हे पौर्णिमाला जाणार. कारण दोन्ही ओल्ड पार्टनर्समध्ये आपल्याला इक्वली त्यांचा लॉस काय करायचा आहे? डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. त्यामुळं बाय पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट. म्हणजे अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे क्लोज केलेला आहे. आता हा जो रिव्हॅल्युएशन अकाउंटचा लॉस झालेला आहे तो लॉस त्या लॉसची आपल्याला काय करायची आहे? परत जनरल एंट्री पास करायची आहे. त्यामुळे इथे पुढची आपली लास्ट जनरल एंट्री आहे 1 एप्रिल डेट. हा जो रिव्हॅल्युएशन लॉस आहे आपण कुणाला डिस्ट्रीब्यूट केलेला आहे? ओल्ड पार्टनर्सला. म्हणून इथं एंट्री येणार सुजाताज कॅपिटल अकाउंट डेबिट. किती अमाऊंट आहे तिची? 2,300. त्यानंतर पौर्णिमाज कॅपिटल अकाउंट डेबिट
2300, कारण जो 4600चा आपल्याला लॉस झाला होता रिव्हॅल्युशन अकाउंटमध्ये ते दोन ओल्ड पार्टनर सुजाता आणि पौर्णिमांमध्ये आपण इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेला आहे, म्हणून टू रिव्हॅल्युशन अकाउंट. किती अमाऊंट येणार इथे? 4000 2300 प्लस 2300 4600. मग इथे नॅरेशन येणार बेईंग लॉस ऑन रिव्हॅल्युशन अकाउंट, लॉस ऑन रिव्हॅल्युशन अकाउंट transferred to partners capital account, capital account. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेममध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जनरल एंट्रीज या ड्राफ्ट करायच्या होत्या. मग आपण प्रॉब्लेममध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण या जनरल एंट्री सोल्युशनमध्ये तयार केलेले आहेत. आता जनरल एंट्रीज नंतर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे? गिव द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म. म्हणजे आपण ज्याप्रमाणे जनरल एंट्रीज ड्राफ्ट केलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला या 3 पार्टनर्स म्हणजे सुजाता, पौर्णिमा आणि अपर्णा या 3 पार्टनरचा आपल्याला न्यू बॅलन्स शीट इथे काय करायचं आहे? प्रिपेअर करायचं आहे. आता मग आपण इथे 3 पार्टनरचा बॅलन्स शीट आपण इथे काय करूयात? प्रिपेअर करूयात. त्यामुळे बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018. बॅलन्स शीटचा आपला फॉर्म्युला आहे लॅबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज. आपल्याला जुन्या बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स आपल्याला इथे 34,000 सांगितलेले आहेत. मग त्याप्रमाणे इथं न्यू बॅलन्स शीटमध्ये आपण लॅबिलिटी साईडला घेऊया क्रेडिटर्स 34,000. त्यानंतर ना बिल्स पेबल आपल्याला इथे 26,000 सांगितलेलं आहे. इथे आपण बिल्स पेबल घेऊया लॅबिलिटी साईडला 26,000. त्यानंतर आपल्याला या तिन्ही न्यू पार्टनरचे आपल्याला कॅपिटल इथे घ्यायचे आहे. त्यामुळे नेक्स्ट हेड लॅबिलिटी साईडला कॅपिटल. त्यातलं फर्स्ट सुजाता पार्टनरचं कॅपिटल, त्यानंतर पौर्णिमा पार्टनरचं कॅपिटल आणि त्यानंतर अपर्णा पार्टनरचं कॅपिटल. आता सुजाताचं कॅपिटल आपण इथे जुन्या म्हणजे प्रॉब्लेममध्ये आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलेलं आहे. सुजाताचं 1 लाख कॅपिटल होतं. त्यानंतर ना आपण जनरल एंट्रीज इथे बघितल्या तेव्हा सुजाताला गुडविलची अमाऊंट म्हणून किती डिस्ट्रीब्यूट केलं? 20,000. म्हणजे आता तिचं कॅपिटल किती झालं? 1 लाख प्लस 20,000 म्हणजे 1,20,000. आणि त्यातून 1,20,000 मधून आपण तिला जो रिव्हॅल्युशन अकाउंटचा लॉस झालेला आहे 2300 तो आपण लेस केला तर सुजाताचं इथे कॅपिटल किती असणार? म्हणजे सुजाताची कॅपिटलची अमाऊंट 1 लाख प्लस 20,000 म्हणजे 1,20,000. त्यातून 2300 आपण तो लॉस आपण इथे मायनस केला तर सुजाताचं कॅपिटल किती येणार? 1,17,700. त्याचप्रमाणे पौर्णिमाचं कॅपिटल आपण इथे बॅलन्स शीटला बघितलं होतं प्रॉब्लेमच्या की 1,40,000 आणि त्यानंतर त्यांना गुडविलची अमाऊंट मिळाली 20,000 म्हणजे पौर्णिमाचं कॅपिटल किती झालं? 1,60,000. मग 1,60,000 मधून रिव्हॅल्युशन अकाउंटचा जो 2300 लॉस झालेला आहे तो लॉस आपण इथे मायनस करूया तर पौर्णिमाचं आपलं कॅपिटल किती असेल? 1,57,700. आणि अपर्णाने किती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे जे की आपल्याला प्रॉब्लेमच्या फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं 1 लाख. मग इथे आपण तिन्ही कॅपिटलची टोटल घेऊया 1,17,700 प्लस 1,57,700 प्लस 1 लाख. कॅपिटल किती झालं? 3,75,400. त्याचप्रमाणे आता आपण ॲसेट साईड बघूया. ॲसेट साईडला आपल्याला इथे कॅश सांगितलेली आहे 80,000. तर आता ह्याची एक आपल्याला वर्किंग नोट इथे करायची आहे कॅश इन हँडची. म्हणून वर्किंग नोट सेकंड कॅश इन हँड. आता कॅश इन हँडची वर्किंग नोट का आपण केली? कारण प्रॉब्लेममध्ये जे आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे त्या बॅलन्स शीटमध्ये आपलं कॅश इन हँड हे 80,000 आहे आणि जनरल एंट्रीजमध्ये अपर्णाने जे कॅपिटल आणि गुडविल इन्व्हेस्टमेंट केलेलं असतं त्याची कॅश आपल्याला इथे 1,40,000 मिळालेली आहे. त्यामुळे आपण इथे वर्किंग नोट केली कॅश इन हँड अंडरलाईन. त्यामध्ये इन ओल्ड बॅलन्स शीट किती आहे? ओल्ड बॅलन्स शीटमध्ये कॅश इन हँड 80,000 प्लस
आपण जनरल एंट्रीज केली, त्या जनरल एंट्रीजमध्ये आपण फर्स्ट एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट. तिथं किती कॅश आहे आपली 1,40,000 प्लस इथे 1,40,000 केली आपण कॅपिटल अँड गुडविल. इन मग आता 80,000 प्लस 1,40,000 तर आपल्याकडे कॅश इन हँड किती झाले 2,20,000. म्हणजे कॅश इन हँड आपल्याकडे आता किती आहे 2,20,000. मग बॅलन्स शीटला आपण त्याचा इफेक्ट घेऊया. बॅलन्स शीटला घेऊया आपण कॅश इन हँड 2,20,000. त्यानंतर पुढे आपण घेऊया, पुढे आपल्याला सन्ड्री डेटर्स सांगितलेलं आहे ॲसेट साईडला. आपण जुन्या बॅलन्स शीटला बघितलं तर सन्ड्री डेटर्स हे 26,000 होतं आणि त्याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं होतं की 10% हे प्रोव्हिजन चार्ज केलं. त्यामुळे ॲसेट साईडला घेऊया सन्ड्री डेटर्स. इनर कॉलमला घेऊया 26,000 हे सन्ड्री डेटर्स होतं, त्याच्यावर 10% काय केलेलं आहे प्रोव्हिजन चार्ज केलेलं आहे, म्हणून लेस प्रोव्हिजन 10% म्हणूया. आता 26,000 वर 10% म्हणजे किती येणार 2,600 येणार. मग 26,000 मधून 2,600 गेले तर आपली अमाऊंट इथे किती येणार 23,400. त्याचप्रमाणे आता स्टॉक घेऊया. आता आपल्याला ओल्ड बॅलन्स शीटमध्ये स्टॉक इथे दिलेला आहे किती 40,000 आणि या स्टॉकवर 20% ही व्हॅल्यू काय केलेली आहे रिड्यूस केलेली आहे. त्यामुळे न्यू बॅलन्स शीटला स्टॉक त्याची ओल्ड अमाऊंट आहे 40,000, त्याच्यावर आपण लेस 20% डिक्रीज केलेला आहे. आता 40,000 वर 20% म्हणजे अमाऊंट किती इथे येणार 8,000. 40,000 मधून 8,000 गेले, आउटरला फिगर किती येणार आपली 32,000. त्यानंतर पुढे आपल्याला ॲसेट साईडला इथे फर्निचर दिलेला आहे 24,000. फर्निचरबद्दल आपल्याला इथं काय ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे आपण आहे तसे इथं फर्निचरची अमाऊंट घेणार. फर्निचर आपल्याला इथे किती सांगितलेलं आहे 24,000. फर्निचर घेतलं आपण इथे 24,000. त्यानंतर पुढे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट इथे किती आहे 60,000 आणि ते आता ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे की त्याची जी व्हॅल्यू आहे ती 80,000 झाली. म्हणजे 20,000 ही व्हॅल्यू वाढली की ज्यामुळे आपल्याला इथे प्रॉफिट झाला. त्यामुळे लँड अँड बिल्डिंग लँड अँड बिल्डिंगची ओल्ड व्हॅल्यू आपली किती होती 60,000 आणि ती आता 80,000 झालेली आहे. म्हणजे किती पर्सेंट किती आपली व्हॅल्यू ती वाढलेली आहे 20,000ने. म्हणून ॲड ॲप्रिसिएशन किंमत किती वाढली आपली 20,000ने वाढली. म्हणजे इथं लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू आपली किती झाली 80,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. लास्ट ॲसेटमधला आपला आयटम राहिलेला आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 70,000. याच्यावर पण आपण ॲडजस्टमेंट बघितली की 20% हे रिड्यूस केलेलं आहे. त्यामुळे प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 70,000, त्याच्यावर 20% हे डिक्रीज केलेलं आहे, म्हणून लेस डिक्रीज 20%. 70,000 वर 20% चार्ज केलं तर किती येणार 14,000. 70,000 मधून 14,000 केले इथे 56,000. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे बॅलन्स शीट तयार केलेलं आहे आणि आपलं हे बॅलन्स शीट बोथ साईड 4,35,400 नी टॅली होतं. 34,000 प्लस 26,000 प्लस 3,75,400. तर आपलं इथं बॅलन्स शीट 4,35,400 नी इथे बोथ साईड टॅली झालं. आणि ॲसेट साईडची टोटल बघितली 2,20,000, 23,400, 32,000, 24,000 प्लस 80,000 प्लस 56,000. म्हणजे ॲसेट साईड पण आपली 4,35,400 नी टॅली झालं. म्हणजे आपलं हे बॅलन्स शीट म्हणजे सुजाता, पौर्णिमा, अपर्णा हे या 3 पार्टनरचं न्यू बॅलन्स शीट आपलं 4,35,400 नी बोथ साईड टॅली झालेलं आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट प्रॉब्लेममध्ये जनरल एंट्रीज आणि न्यू बॅलन्स शीट आपल्याला ड्राफ्ट करायला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण या प्रॉब्लेममध्ये जनरल एंट्रीज आणि त्यानंतर आपण न्यू बॅलन्स शीट हे काय केलेलं आहे काढलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या फर्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे.
आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू फॉर लिसनिंग मी.